जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय, जय भारत। आज मी स्टार्टिंगला ज्यांच्यामुळे उभा आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला जे बोलायची संधी मिळाली आहे, मी त्यांना पहिले नमन करतो आणि माझ्या दोन बोलण्याचे तुमच्या बाईटसाठी सुरुवात करतो। आज आमचा हा आंदोलन असा होता की आमचे लॉ कॉलेजमध्ये जे पढाई करणारे सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी म्हणून, त्यांना ज्याच्यावर विश्वास करतो आपण, त्यांना आपलं रक्षक मानतो, त्यांनी पक्ष करून त्यांचा मर्डर केला, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। असे आमचे कितीच वाघ त्यांनी मारलेले आहेत, असे न वाघ मारता त्यांच्या मिसेसला 5 करोडापर्यंत मानधन दिलं पाहिजे, त्यांच्या मुलांची फ्युचर प्लॅनिंग केली पाहिजे आणि आजवर जसे काही यांनी हे मर्डर केले आहेत त्यांच्या सर्व फॅमिलीसाठी फ्युचर प्लॅनिंग म्हणून त्यांना 2-2 करोड देऊन त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप दिली पाहिजे आणि त्याचं पुरं शिक्षण गव्हर्नमेंटने केलं पाहिजे। आणि असं जर बरगळ्या लोकांनी जर एखाद्या बाबासाहेबांच्या टेचूला हातबीत लावला असेल तर त्याच्यावर अशी कठोर कारवाई केली पाहिजे की जेणेकरून हा प्रॉब्लेम झालाच नाही पाहिजे। आणि तिसरी गोष्ट असं की ज्या माणसाची खायची अवकात नाही, अरे वडापाव खाणारे, चहा विकणारे माणसं तुम्ही भारतीय संविधानामुळे तुम्ही आज PM CM म्हणताय आणि तिथे गेल्याच्या नंतर असे लाजवानी गोष्टी करतात, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। त्या नालायक लोकांना अक्कल नाही की त्यांच्यामुळे मी इथं आहे, भारतीय संविधानामुळे मी CM PM आहे, तर त्यांनी ते उद्गार वाचत न काढायचे। जर माझ्या बापानं संविधान लिहिलं नसतं, आज तुझी अवकात राहिली अशी का राहायची? अरे बापानं संविधान लिहिलं म्हणून आज तू जिवंत आहेस, नाही तर रस्त्यावर कापला असता। भारतीय संविधानामुळे आपण कंट्रोल आहोत, म्हणून आम्ही तुम्हाला काही म्हणू शकत नाही। सगळं काही त्यांचं आहे आणि देवांची त्यांनी एक संकल्पना केली आहे, आम्ही नास्तिक आहोत, आस्तिक नाहीत। आणि आम्ही देवाचा, माणसाचा जीव मानतो आणि माणसाच्या जीवासाठी काम करतो, पुतळ्यासाठी दगडासाठी काम करत नाही। कारण जिथं काही प्रॉब्लेम होईल, ऑल प्रॉब्लेम वन सोल्युशन सगळ्यासाठी आहे फाउंडेशन संविधान, भारतीय संविधान। आज तुम्ही जे म्हणताय की फॅशन, अरे बाबा तुम्ही फॅशन म्हणून चुका करताय, ते तुम्ही नसते तर तुम्ही असते का? आज तुम्ही बघा, आज आमचे पंतप्रधान चायच्या टप्प्यावर कुठेतरी भीक मागत होते आणि आज त्याच भारतीय संविधान PM झालेले आहेत। आणि हा तडीपार भारतीय संविधानामध्ये हा तडीपार आहे आणि तो बाहेर जाऊन आज काय बोलतो तेच माहित नाही, त्याला बोलायची अक्कल नाही, तो कशा प्रकारे काम करणार आहे? असं कुठेतरी थांबलं पाहिजे। राष्ट्रपतीने याच्यावर कठोर कारवाई करून ज्यांना त्याच्यात अक्कल नाही बोलायची त्यांच्यावर काहीतरी त्यांचे नियमबद्ध लावले पाहिजेत, त्यांच्यावर नियमावली लावली पाहिजेत की जेणेकरून दुसऱ्यांना असं काम केलं नाही पाहिजे, की त्यांच्याकडे बघून लोक सावध झाले पाहिजेत आणि लोकांवर होणारा अन्याय थांबला पाहिजे। तुम्हाला तर कशासाठी ठेवलंय? अरे आमचे नौकर आहात तुम्ही, तुम्हाला आमच्या कामासाठी ठेवलंय, आमचं सगळं बघण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी, अन्न वस्त्र निवारा देण्यासाठी केलंय। बाबासाहेबांवर टीका करण्यासाठी, आमच्या आत्म्यावर तुम्ही दखल करण्यासाठी नाही ठेवलंय, तुम्हाला आमच्या कामासाठी ठेवलंय, तर कामच करा, दुसरे कामं नका करू की जेणेकरून आम्हाला प्रॉब्लेम होईल। माझी गव्हर्नमेंटला कळकळीची विनंती आहे, आजवर जे आमचे योद्धा मेलेले आहेत किंवा अमर शहीद झालेले आहेत किंवा त्यांचा मर्डर केलेला आहे, त्यांच्या फॅमिलीला 5 लाखापर्यंत देऊन त्याला योगदान देऊन त्याला सक्षम करावं आणि त्याच्या बच्चूसाठी फ्युचर प्लॅनिंग देऊन त्यांना त्या अडचणी त्यांना दूर करण्यासाठी मदत करावी। आणि जेणेकरून तुम्ही जर नाही आमचं ऐकलात तर हँडिकॅप, विधवा, ब्लाइंडनेस, सर्व जे काय आपले विकलांग आहेत त्यांना घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार। एक तर प्रत्येकाला 15,000 द्या, नाहीतर आमचं आम्हाला गव्हर्नमेंट द्या। 15,000 प्रत्येकाला द्या, नाहीतर आमचं आम्हाला गव्हर्नमेंट द्या। आम्ही भारतीय संविधानामध्ये म्हणतो अन्न वस्त्र निवारा, अरे माझ्या शेकडो लोकांना घर नाही, दार नाही, खाया पियाचे वांदे नाहीत आणि तुम्ही काय सरकार चालवताय? तुम्हाला सरकार चालवायची अक्कल नाही आणि तुम्हाला फक्त दुसरं बोलायचं कळतंय का? तुम्हाला बोलायसाठी नाही, लोकांची सेवा करायसाठी ठेवलं आहे। ही माझं निवेदन आहे आणि गव्हर्नमेंटवर जास्तीत जास्त कळावं ही माझी नम्र विनंती आहे आणि गव्हर्नमेंट जास्त मोठ्या प्रमाणात कारवाई करावी ही माझी नम्र विनंती आहे।